पैठण येथील महाविशालकाय जायकवाडी धरणाच्या दक्षिण जायकवाडीच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेला एक 24 वर्षीय युवक वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली। मृतकाचा मृतदेह अद्याप मिळून आला नसल्याने पैठण पोलीस शोध घेत आहेत। पैठण शहरापासून अगदी जवळच असलेल्या तेलवाडी गावातील 24 वर्षीय युवक कुणाल अशोक जाधव हा काल शनिवार 3 जानेवारी रोजी दक्षिण जायकवाडीच्या कॅनलमध्ये पोहण्यासाठी गेला होता। दरम्यान जायकवाडी धरणातून दोन्ही कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठा सोडण्यात आला। पोहण्यासाठी गेलेला कुणालला याचा अंदाज आला नसल्याने तो कालव्यातून वाहून गेला। बराच वेळ झाला तो घरी परतला नसल्याने घरच्या सदस्यांनी त्याची शोधाशोध घेतली असता दक्षिण जायकवाडीच्या कॅनलजवळ त्याचे कपडे आढळून आल्याने त्यांना दुर्दैवी घटना लक्षात आली। याबाबत तात्काळ पैठण पोलिसांना माहिती कळवण्यात आली। माहिती मिळताच सहाय्यक उपनिरीक्षक वावळ व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेतली। मात्र बातमी प्रकाशित करेपर्यंत त्याचा मृतदेह आढळून आला नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। पोलीस मृतदेहाची शोधाशोध करत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख करत आहेत। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।